दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला माघी गणेश जयंती ही साजरी केली जाते. पुराणिक कथेनुसार या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता, म्हणून या तिथीला गणेश जयंती असं म्हटलं जातं. त्याचबरोबर ही गणेश जयंती माघ महिन्यामध्ये येते, म्हणून या जयंतीला माघी गणेश जयंती असे सुद्धा म्हटले जाते. यावर्षी गणेश जयंती ही गुरुवारी येत असल्यामुळे सर्वार्थ सिद्धी योग तयार होत असून रात्री भद्र आणि दिवसभर पंचक पाळण्यात येणार आहे. आपण दरवर्षी चतुर्थीला दिवसभर गणपती बाप्पांचं व्रत करून संध्याकाळी चंद्राची पूजा करत असतो आणि यानंतर हे व्रत सोडत असतो. परंतु या गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला चंद्राकडे पाहण्यासाठी सक्त मनाई आहे. असे म्हटले जाते की या दिवशी चंद्राची पूजा केली जात नाही. माघी गणेश जयंती हा एक विशेष दिवस आहे, कारण या दिवशी गणेशाचे पूजन केल्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडत असतात. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे होत असतात. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्यासाठी ऊर्जा आणि शक्ती मिळत असते. गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता मानले जातात. तसेच ते विघ्नहर्ता देखील आहेत. जो व्यक्ती गणपती बाप्पांची या दिवशी मनोभावे पूजा करतो, त्याच्यावर गणपती बाप्पांचा आशीर्वाद कायम राहतो. गणपती बाप्पा हे सर्व देवतांपेक्षा अतिशय हुशार देवता आहेत. त्यामुळे चतुर्थीचं व्रत खास करून मुलाबाळांसाठी केलं जातं. त्याचबरोबर या दिवशी मुलांसाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. या गुरुवारी माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास केला नाही तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण केली पाहिजे. ही वस्तू अर्पण केल्याने मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न आणि अडचणी नष्ट होतील. अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे? कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर धार्मिक माहितीला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच लाईक बटनलाही क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला गुरुवारी माघी गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे. या माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सर्वांनी व्रत देखील करायचं आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या दिवशी व्रत करावं. या व्रताचे खूप जास्त फायदे होतात, कारण या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि हा त्यांचा वाढदिवस असतो. म्हणून या दिवशी पृथ्वीवर गणेश तत्व मोठ्या प्रमाणात जागृत असते. त्यामुळे या काळात केलेली पूजा, व्रत आणि उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. आज मी जो मुलांसाठी उपाय सांगणार आहे तो उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की करायचा आहे. अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय करता येतो. मुलं आणि मुली दोघांसाठी हा उपाय आहे. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो 100% खात्रीशीर आहे. त्यामुळे प्रत्येक आईने हा उपाय चुकवू नये, कारण प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते. आपल्या मुलांनी खूप शिकावं, त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं, मुलांची भरभरून प्रगती व्हावी, त्यांच्यावर कोणतेही दुःख, संकट किंवा अडचणी येऊ नयेत. मुलांनी हट्टीपणा करू नये आणि सांगितलेलं सर्व काही ऐकावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं. परंतु प्रत्यक्षात असं नेहमीच घडत नाही. घरामध्ये लहान मुलं असतील तर ती सतत रडारड करतात, चिडचिड करतात, हट्टीपणा करतात किंवा वारंवार आजारी पडतात. जी मोठी मुलं शाळेत जातात आणि शिक्षण घेत आहेत
त्यांना कधीकधी अभ्यास करावासा वाटत नाही. त्यांचं मन अभ्यासात लागत नाही. बऱ्याच वेळा मुलं खूप अभ्यास करतात, खूप प्रयत्न करतात, तरी सुद्धा त्यांना काहीच आठवत नाही. परीक्षेला बसल्यानंतर सगळं विसरायला होतं आणि म्हणून त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. तसेच काही मुलं खूप शिकलेली असूनही त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा एखादा व्यवसाय सुरू असेल तर तो चांगला चालत नाही. काही घरांमध्ये लग्नाच्या वयाची मुलं मुली असूनही त्यांचा विवाहयोग जुळून येत नाही. या सर्व समस्यांपासून मुक्त होण्यासाठी हा एकच उपाय तुम्हाला गुरुवारी माघी गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय करण्यापूर्वी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना त्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहेत, कारण या गणेश जयंतीला तिळांना खूप मोठं महत्त्व आहे. अभिषेक करताना गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे किंवा ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जर फक्त फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. अभिषेक केल्यानंतर जे तीर्थ उरेल ते मुलांना पाजायचं आहे, कारण त्या पाण्यामध्ये प्रचंड सकारात्मकता आणि दैवी शक्ती असते. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि जेव्हा हे तीर्थ मुलांना दिलं जातं तेव्हा मुलांची बुद्धी तीव्र होते, एकाग्रता वाढते. 2 थेंब जरी दिले तरी चालतील. उरलेलं पाणी पिण्याच्या माठ्यात टाकू शकता. पंचामृताने अभिषेक केला असेल तर घरातील सर्वांनी थोडं थोडं प्रसाद म्हणून घ्यायचं आहे आणि उरलेलं पंचामृत तुळशीला किंवा कोणत्याही झाडाला घालायचं आहे. यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा, 10 वंदाची फुलं, पांढरे तीळ, गूळ, खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर हा मुख्य उपाय करायचा आहे. हा उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करता येतो. घरी केला तरी चालेल किंवा मंदिरात जाऊन केला तरी चालेल. जर घरी करणार असाल तर सर्वप्रथम देवघरात दिवा लावायचा आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे. ज्या मुलासाठी हा उपाय करणार आहात त्या मुलाला आपल्या समोर आसनावर बसवायचं आहे. या उपायासाठी तुम्हाला फूल असलेल्या 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. त्या 2 लवंगा मुलांच्या हातात द्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही स्वतः 11 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. 11 वेळा शक्य नसेल तर 3 वेळा पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहे. त्यानंतर ओम गणगणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर त्या 2 लवंगा मुलांच्या हातून गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे की मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी, संकट आणि विघ्न दूर व्हावीत आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं. या लवंगा 2 ते 3 तास गणपती बाप्पांसमोर ठेवायच्या आहेत. त्यानंतर त्या उचलून मुलांना खायला द्यायच्या आहेत. जर मुलं मोठी असतील आणि वाचता लिहिता येत असेल तर गणपती अथर्व शीर्षाची सेवा त्यांच्याकडूनच करून घ्यावी. मुलं लहान असतील तर आईवडील किंवा आजी आजोबा हा उपाय करू शकतात. लहान मुलांना लवंगा थेट खायला देऊ नयेत, कारण त्या तिखट असतात. अशा वेळी एखादा गोड पदार्थ बनवून त्या लवंगा बारीक करून पावडर स्वरूपात त्यामध्ये मिसळून मुलांना खाऊ घालाव्यात. जर मुलं मोठी असतील तर लवंगा थेट खाऊ घालू शकता. जर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर हा उपाय करू नये, कारण सेवा केल्यानंतर काही वेळातच त्या लवंगा मुलांना खायला द्याव्या लागतात. या लवंगांमध्ये गणपती बाप्पांचा प्रचंड आशीर्वाद आणि दैवी शक्ती असते आणि त्या मुलांनी घेतल्यावर त्यांच्या जीवनातील समस्या 100% दूर होतात. हा उपाय केल्यावर मुलांमध्ये अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करू नये. स्त्रियांना मासिक पाळी असेल तर त्या स्त्रीने हा उपाय करू नये. पण घरातील इतर कोणीही व्यक्ती मुलांसाठी हा उपाय करू शकतो. त्यामुळे हा उपाय उद्या म्हणजेच गुरुवारी
माघी गणेश जयंतीच्या दिवशी नक्की करा. ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत, शिक्षण घेणारी मुलं आहेत, त्यांनी तर हा उपाय आवर्जून करावा. करून पहा आणि केल्यानंतर त्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, धार्मिक माहितीला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्री रुक्मिणी कृष्ण.